नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत महिला नारळ का फोडत नाहीत यामागचं धार्मिक कारण. यामागे अनेक कारणं आहेत. आपल्याकडे विशेष पूजा किंवा कोणतंही शुभ कार्य असेल ते नारळाशिवाय अपूर्ण मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्रात अनेक रूढी परंपरा चालीरीती आहेत, ज्या दर पिढ्या आपण पुढे वारसा चालवत आलो आहोत. अशा काही मान्यता देखील आहेत, पाळल्या जातात. त्यामागचे कारण आपल्याला माहीत असतेच असं नसतं. त्यापैकीच एक रूढ झालेली पद्धत, चर्चेचा विषय म्हणजे महिलांनी नारळ का फोडू नये. आपण नारळाला श्रीफळ म्हणतो. त्याला फार पवित्र समजलं जातं. देवाचा दर्जा त्याला दिला जातो आणि पूजेतही ठेवलं जातं. पण ते फोडण्याची परवानगी सृष्टीची निर्मिती महिलेला का नाही, हे कारण धार्मिक जाणून घ्या. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत आणि याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणले जाते. याशिवाय नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवता वास करतात अशी मान्यता आहे. 3 देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ हा महिलांपासून दूर ठेवला जातो. विशेषतः त्यांना फोडायला बंदी केली जाते. नारळ हे बीज रूपात असते. नारळ हे भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेले फळ आहे, ज्यावर देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच माता लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही अशी शास्त्रात मान्यता आहे. नारळ हे बीज मानले गेले आहे आणि स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते. म्हणून नारळ फोडणे स्त्रियांसाठी अशुभ मानले जाते. असं म्हणलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणे समस्या येतात. अशी धार्मिक मान्यता दुसरी देखील सांगितली जाते. एकदा विश्वामित्राने भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला आणि त्यानंतर ही महर्षींचे समाधान झाले नाही की काय, तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ घेतला. या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते. नारळाला बघा 3 डोळे बनतात. या 3 डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते.